मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आज मुंबईत पंतप्रधान मोदींचा सत्कार करून आभार प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी मराठीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। मराठी साहित्यिकांची मांदियाळी ही कार्यक्रमासाठी हजर होती। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी मराठी भाषेचं महात्म्य सांगितलं। महामहिम राज्यपाल महोदय, आदरणीय प्रधानमंत्रीजी, मुख्यमंत्रीजी, उपमुख्यमंत्रीजी, भाषा विभागाचे मंत्री, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, 3 ऑक्टोबर 2024 म्हणजे परवाचा जो दिवस आहे तो 1 मे 1960 नंतर सगळ्यात महत्त्वाचा दिवस मी मानतो। 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी लोकांचं राज्य, म्हणजे राज्याचा जरी दर्जा मिळाला तरी भाषेला जो दर्जा हवा होता तो तेव्हा मिळाला नव्हता। तो 3 तारखेला मिळाला आणि 3 तारीख परवाची म्हणजे निश्चितपणे आश्विन शुद्ध प्रतिपदा, घटस्थापनेचा दिवस, देवीचा दिवस आणि हा सरस्वती देवीचा दिवस आहे असं मी निश्चितपणे या ठिकाणी मानतो। पुष्कळ गोष्टी अकॅडमिक सांगण्यासारख्या आहेत, तांत्रिक आहेत, त्या सांगायची इथे आवश्यकता नाही। मी फक्त एकच म्हणेन की महाराष्ट्रामधले जे कोणी अभ्यासक आहेत, जे मराठी भाषेचे संशोधक आहेत आणि त्यांचं मराठी भाषेवरती प्रेम आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध भाषाविषयक संस्थांशी संलग्न आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधानांचे आणि एकूण सगळ्यांचे आभार मानतो याविषयी। आणि 1-2 गोष्टी फक्त सांगतो की ही कोणती भाषा आहे, आमच्या भाषेची ओळख काय आहे। आमची भाषा ती आहे की ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जगासाठी मागणं मागितलं। ही काही साधी गोष्ट नव्हती, म्हणजे ती त्या अर्थाने लोकल भाषा नाही राहिली, ती ग्लोबल भाषा झाली। आमची भाषा ती आहे की ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं, ती आहे की ज्या भाषेमध्ये भगवद्गीतेवरती संस्कृत सोडून अन्य भाषातली पहिली टीका निर्माण झाली। ज्ञानेश्वरी ही हे पहिलं भाष्य आहे की ज्याच्यामध्ये जे संस्कृतमध्ये नाही गीतेवरचं भाष्य, म्हणजे तिथेच आपण भारतीय तत्वज्ञानाच्या पातळीवरती एक झेप घेतलेली आहे। ज्ञानेश्वरीची निर्मिती ही युरोपमधलं पहिलं जे काव्य आहे दांतेचं डिवाइन कॉमेडिया त्याच्या अगोदरची आहे। म्हणजे कल्पना करा की इंग्रजी वगैरे तर सोडाच, पण एकूण युरोपीय पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर आपणाला हे दिसून येईल। ही ती भाषा आहे की ज्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली। ही ती भाषा आहे की ज्या भाषेमध्ये लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिला। ही ती भाषा आहे की ज्या भाषेमध्ये हॅमलेट नाटक करायचे गणपतराव जोशी नटश्रेष्ठ, आणि ते नाटक पाहिला ब्रिटिश लोक यायचे की मराठीमध्ये हॅमलेट करणारं कोण आहे। आणि आणखीन गंमत सांगतो, ज्या वेळेला गणपतराव जोशी हॅमलेटची भूमिका करता करता हॅमलेट मृत्यू पावतो आणि ते मरायचा अभिनय करायचे, त्यावेळेला उपस्थित असलेले ब्रिटिश लोक उभं राहायचे, हॅट करायचे, म्हणजे अलास ही इज डेड। ही मराठी लोकांची भूमिका आहे। आणि मराठी भाषेने भाषांतर सुद्धा कशी केली, कोणाची केली, मी तुम्हाला सांगेन की तंजावरचे राजे त्यांनी एक भाषांतर केलं मुद्रा राक्षसाचं। आणि का केलं तर मुद्रा राक्षसाचे नाटक आहे, विशाखा दत्ताने लिहिलं, ते राजकारणावरचं नाटक आहे आणि आपल्या प्रजेला राजकारण कळावं। पण त्याचबरोबर कारण प्रजेच्या इहलौकिक कल्याणाची जबाबदारी आहे राजाची, आणि त्याचबरोबर प्रबोध चंद्रोदय हे कृष्ण मिश्राच्या नाटकाचं भाषांतर केलं। ते नाटक मोक्षाविषयीचं नाटक आहे, म्हणजे प्रजेच्या पारलौकिक कल्याणाची सुद्धा आम्हाला चिंता आहे या भाषेच्या लोकांना। म्हणून ऐहिक पारलौकिक या सगळ्या गोष्टींचा समन्वय जिथे साधला जातो ती ही भाषा आहे। आणि शेवटचा मुद्दा सांगतो, जागतिक पातळीवरती जर पाहिलं तर ज्ञानोबा तुकोबांच्या सारखे कवी आहेत। त्या ठिकाणी दोन्ही संस्थानांच्या आळंदीचे आणि देऊचे विश्वस्त उपस्थित आहेत। त्यांच्या साक्षीने मी सांगतो की तुकोबांचा अनेक वेळेला गौरव झाला, पण दिलीप चित्रे नावाचे महाकवी होते महाराष्ट्रामध्ये, ते असं म्हणाले की तुकोबांची जर कविता नसेल तर मी मराठी कविता, मराठी साहित्य वगैरे सोडाच, परंतु जागतिक पातळीवरती कविता नावाच्या वाङ्मय प्रकाराचीच कल्पना करू शकत नाही। तर अशी ही मराठी भाषा आहे आणि त्या भाषेला अशा प्रकारचा दर्जा, अशा प्रकारची राजमुद्रा मिळण्याची खरोखर गरज होती। मी आदरणीय पंतप्रधानांची त्यासाठी आभार मानेन आणि म्हणेन की आपण आमच्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे आणि आपण आमच्या भाषेवरती जो विश्वास टाकला तो आम्ही विश्वास सार्थ करून दाखवू अशी प्रतिज्ञा आपण सगळ्यांच्या वतीने करूयात आणि मराठीचा वारसा या पुढे नेऊयात
एवढं मी म्हणू इच्छितो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देऊन मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानून थांबतो.